अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने पर्दाफाश केला आहे। तब्बल 498 ग्राम सोने आणि 2 लाख रुपये रोख चोरीला गेल्याच्या या प्रकरणात अकोला येथील विधी संघर्षग्रस्त बालकाला नागपुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेतले। अल्पवयीन मुलाने समोरील दरवाजा न तोडता मागील सर्व्हिस गल्लीतून थेट स्पायडरमॅनसारखं चढून घरफोडी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। अकोला शहरातही त्याने तब्बल 9 घरफोड्या केल्या असून त्यानंतर तो अमरावतीत आला होता। चोरी केलेल्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन त्याने हैदराबाद गाठले। तेथे खोली भाड्याने घेऊन तो राहत होता। मात्र सायबर पोलिसांच्या मदतीने त्याचे लोकेशन मिळवत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यासह तब्बल 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सुमारे 200 सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या तपासाच्या आधारे पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। दिनांक 9/8/2026 रोजी पोलीस स्टेशन नागपूर गेट हद्दीतील फिर्यादी मोहम्मद मुस्तबा अली सय्यद मुर्तजा अली वय 39 वर्ष, राहणार मौलाना आझाद कॉलनी, अमरावती हे दिनांक 9/8/2026 रोजी दुपारी 3 वाजता आपल्या कुटुंबियासह काही कार्यक्रमानिमित्त हे अचलपूर येथे गेले होते आणि तेथील कार्यक्रम आटपून 10/8/2026 रात्री 2 वाजता घरी परत आले असता त्याच्या घरात स्लॅपवरून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली होती आणि या घरफोडीमध्ये त्याच्या घरातील 498 ग्राम सोन्याचे दागिने आणि नगद 2 लाख रुपये असा एकूण 72,27,800 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता। त्यावरून पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्याच्या संबंधाने गोपनीय काही माहिती काढून नागपुरी गेट येथील PSI विकास मनपिया व DB पार्टी हैदराबाद येथे रवाना करण्यात आली होती आणि याच गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रँचसुद्धा करत होती आणि त्यामध्ये हैदराबाद इथे लपून बसलेला एक अल्पवयीन विधी संघर्ष बालक त्याला ताब्यात घेण्यात आले क्राईम ब्रँचने आणि त्यामध्ये या गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण 498 ग्राम सोन्याचे दागिने आणि 2 लाख रुपये हे जप्त करण्यात आलेले आहेत आणि सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे।